आज माझ्या मैत्रिणीच्या मुलांच्या स्कूलमध्ये लागणार होते फूड स्टॉल आणि तिचं असं म्हणणं होतं की तू पण तुझ्या मुलांना घेऊन नक्की यायचं. बरं म्हटलं ठीक आहे. मग आम्ही सुद्धा आवरावरी केली. दीदींना म्हटलं चला मुलं पण थोडंसं एन्जॉय करतील आणि आपल्याला पण थोडंसं काहीतरी चेंज वाटेल. सायंकाळच्या वेळी निघलो बाहेर, घराला लॉक केलं आणि आता चौघांनी स्कूटीवर जायचं म्हणजे की जरा टेन्शन येतं, कारण ही पोरं आता मोठी झालेली आहेत आणि ह्या तिघांना घेऊन जायचं म्हणजे फार रिस्की आहे सायंकाळच्या वेळी. तरी सुद्धा आम्ही जाऊन पोहोचलो. गेटच्या बाहेरच आतूला एक पॅरेंट्स भेटले. म्हणजे आरू म्हणत होती की मम्मा आतू तर आता सेलिब्रिटी झाली, अंकलेश्वरमध्ये कुठेही आतूला पॅरेंट्स आणि स्टुडंट भेटतात आणि ते लोक बोलत बसतात. म्हटलं चला मग आपल्या सेलिब्रिटीचा व्हिडिओ घेणं तर गरजेचंच आहे. त्यांचा व्हिडिओ आणि फोटो घेतला. त्याच्यानंतर आम्ही आज जाऊन पोहोचलो तर एक डिश आम्हाला वेगळी काहीतरी दिसली. दीदींना म्हटलं हे वेगळंच आहे, जरा टेस्ट करूया. ते खाऊन बघितलं. त्याच्यानंतर घेतली दहीपुरी खाताना जरा पोरांचं तोंड वाकडं होत होतं, त्यांना काही पिझ्झा तसलं काहीतरी खायचं होतं. म्हटलं बेटा सगळंच ट्राय करूया थोडं थोडं. मग गेलो शेवटी आमच्या मैत्रिणीकडे आणि ती तर खूपच जास्त हॅपी होती, कारण तिचं बिस्किट स्टफिंग पूर्णपणे विकलं गेलेलं होतं आणि ती फ्री झालेली होती. मग आम्ही तिला पण घेतलं आणि गेलो नंतर पुढं अजून खायला. तिथं दिसला आम्हाला भुंगरा बटाका खूप भारी होता, आवडला आम्हाला. आम्ही पोटभर खाल्ला. तुम्ही कधी खाल्लाय का कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे चालू होतं सगळ्या टीचर्स लोकांचं फोटोशूट. आम्ही इथं फिरलो, खाल्लं पिल्लं, मग खूप थकलो, घरी जायला निघालो. पण मग म्हटलं घरी जाऊन स्वयंपाक करायची काही इच्छा नाही, बाहेरूनच खाऊन जाऊ म्हणून चायनीज खाल्लं, नूडल्स आणि मंचुरियन खाल्लं. यांच्यासाठी सुद्धा पार्सल घेतलं. चलो मग व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.